महावितरण कंपनीच्या उपअभियंत्याच्या दुर्लक्षितपणामुळे कामगाराचा शॉक लागून मृत्यू। महावितरण कंपनीच्या उपअभियंत्याच्या दुर्लक्षितपणामुळे रवींद्र पांडुरंग पाटील या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक 27 रोजी दुपारच्या सत्रात घडली आहे। तरी बेजबाबदार असणाऱ्या महावितरण कंपनीचे उपअभियंता राहुल शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जनमानसांतून करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार महावितरण कंपनी उरण या कार्यालयात रवींद्र पांडुरंग पाटील राहणार बोकडविरा हे कंत्राटी पद्धतीने वायरमॅन म्हणून मुळेखंड तेलीपाडा या परिसरात काम करत होते। शनिवार दिनांक 27 रोजी रवींद्र पाटील हे कामगार नेहमीप्रमाणे कामावर रुजू झाले होते। मुळेखंड तेलीपाडा येथील विद्युत वाहक दुरुस्तीचे काम करण्यासाठी दुपारच्या सत्रात विद्युत वाहक पोलवर गेले असता त्यांना शॉक लागण्याची घटना घडली आहे। त्यातच रवींद्र पांडुरंग पाटील या कंत्राटी कामगाराचा दुर्दैवी तडफडून मृत्यू झाला आहे। मात्र सदर घटना घडली त्यावेळी उपअभियंता राहुल शिंदे यांनी खबरदारी म्हणून विजेच्या समस्येबद्दल विद्युत पुरवठा खंडित का केला नाही, तसेच जर विद्युत पुरवठा सुरळीत चालू असताना उपअभियंता राहुल शिंदे यांनी रवींद्र पांडुरंग पाटील या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगाराला काम करण्यास मनाई का केली नाही आणि सदर घटना घडली त्यावेळी जबाबदार अभियंता त्या जागेवर होता का, अशा प्रकारची उलटसुलट चर्चा सध्या जनमानसात निर्माण झाली असून रवींद्र पांडुरंग पाटील या कामगाराच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या महावितरण कंपनीचे उपअभियंता राहुल शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून यापुढे अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडणार नाही, अशा प्रकारची मागणी जनमानसातून करण्यात येत आहे। महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण।